कारंजा येथील योग शिक्षिका व नैसर्गिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर अर्चना साहेबराव कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबविलाय। 6 जुलै रोजी केक कापण्याऐवजी वैकुंठभूमी येथे वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि सामूहिक ध्यानाचे आयोजन करून त्यांनी पर्यावरण संवर्धन व मानसिक आरोग्याचा संदेश दिलाय। योग व ध्यान क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर कदम यांनी उपस्थितांना स्वतः ध्यान सत्र देऊन मार्गदर्शन केले। शांत, प्रसन्न आणि चिंतनशील वातावरणात ध्यान केल्याने मन शुद्ध, शांत आणि सकारात्मक होते असा संदेश त्यांनी यावेळी दिलाय। त्यानंतर वड, उंबर, पिंपळ, आंबा, कडुलिंब आणि जांभूळ यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमात परिसराची स्वच्छताही करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन कामाक्षीताई सोने यांनी केले। यावेळी कृपाताई ठाकरे यांनी सत्यम शिवम सुंदरा हे गीत सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले। कार्यक्रमाला कृपाताई ठाकरे, कामाक्षी सोने, माया धोटे, प्रमिला देशमुख, निशा कुमकर, मीना ठाकरे, पवार साहेब, कदम साहेब तसेच वैकुंठभूमीतील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। शेवटी कदम सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। उल्लेखनीय बाब म्हणजे 2025 मध्ये डॉक्टर अर्चना कदम यांनी संत टेकडी येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता। सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक उपक्रमामध्ये या सातत्याने अग्रेसर असल्याने त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।